नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर एक प्रश्न घेऊन उभी आहे. गरिबी अडथळा आहे की जिद्दीची परीक्षा? ज्याच्या घरात पैसा नाही, ज्याच्या हातात महागडं साधन नाही, ज्याच्या परिस्थितीने त्याला 1000 वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याने स्वप्न पाहिजेच नाहीत का? नाही, अजिबात नाही. कारण परिस्थिती तुमची सुरुवात ठरवू शकते, पण तुमचा शेवट ठरवण्याचा अधिकार परिस्थितीला नाही. गरिबी म्हणजे आयुष्याचा शेवट नाही. गरिबी म्हणजे एक कठीण परीक्षा आहे आणि या परीक्षेतील प्रश्नपत्रिका खूप कठीण असते. पण उत्तर लिहिणारा जर जिद्दीचा असेल तर निकाल बदलल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, कधीकधी घरात पैसा नसतो, पण डोळ्यात स्वप्न असतात. पायात महागडे बूट नसतात, पण त्या पायांमध्ये पुढे जाण्याची ताकद असते. हातात मोठी साधनं नसतात, पण त्या हातांमध्ये मेहनत करण्याची ताकद असते. आणि सर्वात महत्त्वाचं, खिशात पैसा कमी असला तरी छातीत जिद्द मोठी असेल तर माणूस परिस्थितीलाही झुकवू शकतो. लक्षात ठेवा, परिस्थिती गरीब असू शकते, पण विचार गरीब नसावेत. घर छोटं असू शकतं, पण स्वप्न छोटी नसावीत. आपल्याला अनेकदा वाटतं, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे साधन नाहीत, माझ्या घरची परिस्थिती चांगली नाही, मला संधी मिळाली नाही. पण मित्रांनो, प्रत्येक अडचणीमागे एक प्रश्न लपलेला असतो. तू थांबणार आहेस की लढणार आहेस? आणि तुमचं उत्तर असलं पाहिजे, मी थांबणार नाही. कारण जग तुमची परिस्थिती पाहून कदाचित तुमच्यावर दया करेल, पण तुमची जिद्द पाहून जग एक दिवस तुमचा आदर करेल. गरिबीने जर तुम्हाला काही शिकवलं असेल तर ती तुमची कमजोरी नाही, ती तुमची ताकद बनू शकते. कारण ज्याने अभाव पाहिला आहे त्याला मेहनतीची किंमत कळते. ज्याने संघर्ष पाहिला आहे त्याला यशाची किंमत कळते. आणि ज्याने अडचणीचा सामना केला आहे तो छोट्या संकटाने सहज तुटत नाही. म्हणून अडचणीपासून पळू नका, अडचणींना तुमची ओळख बनू देऊ नका. मित्रांनो, तुमच्याकडे आज पैसा नसेल, पण तुमच्याकडे वेळ आहे. तुमच्याकडे मोठं घर नसेल, पण तुमच्याकडे मोठे स्वप्न असू शकतं. तुमच्याकडे ओळखी नसतील, पण तुमच्याकडे मेहनत करण्याची क्षमता आहे. आणि लक्षात ठेवा, मेहनत, जिद्द, योग्य दिशा, बरोबर बदललेलं आयुष्य. पण फक्त स्वप्न पाहून उपयोग नाही. स्वप्नांना जागं ठेवण्यासाठी मेहनत करावी लागते. आज अपयश आलं, उद्या पुन्हा प्रयत्न करा. लोक हसले, त्यांना हसू द्या. लोक म्हणाले तुझ्याकडून काही होणार नाही, त्या वाक्याला उत्तर तोंडाने देऊ नका, तुमच्या यशाने द्या. कारण सर्वात मोठं उत्तर म्हणजे यश. एक दिवस असं यायला हवा, ज्या परिस्थितीसमोर तुम्ही कधी रडला होतात, त्याच परिस्थितीकडे पाहून तुम्ही अभिमानाने म्हणाल, तू मला तोडलं नाहीस, तू मला घडवलंस. मित्रांनो, गरिबीला दोष देत बसणं सोपं आहे, पण गरिबीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःला घडवणं कठीण आहे. आणि जग नेहमी सोपा मार्ग निवडणाऱ्याची गर्दी पाहतं, पण इतिहास कठीण मार्ग निवडणाऱ्या जिद्दी लोकांची नावं लक्षात ठेवतो. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या, परिस्थिती किती कठीण असो, मी माझी स्वप्न तोडणार नाही. पैसा कमी असेल तर कौशल्य वाढवेन, संधी कमी असेल तर स्वतःला तयार करेल, अडथळे आले तर मार्ग शोधेन, पडलो तर पुन्हा उभा राहीन. कारण माझी सुरुवात गरिबी असू शकते, पण माझं भविष्य गरिबी असायलाच हवं असं नाही. आणि शेवटी एवढंच सांगेन, गरिबीला घाबरू नका, तिला तुमची ताकद बनवा. परिस्थितीला दोष देऊ नका, परिस्थिती बदलण्याची जिद्द निर्माण करा. कारण गरिबी तुमची ओळख नाही, तुमची जिद्द तुमची खरी ओळख आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.